मराठी व्याकरण प्रयोग. प्रयोगाचे 3 प्रकार आहेत: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग. हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी शिकवणार आहे, जे तुमच्या आयुष्यभर लक्षात राहतील. उदाहरण पहा. अनिल चित्र काढतो, संगीता चित्र काढते, मुले चित्रे काढतात. यामध्ये तुम्हाला काय समजलं? तर अनिलच्या ऐवजी संगीता म्हणजे लिंग बदललं, पुल्लिंगचं स्त्रीलिंग केल्यावर क्रियापद बदललं. तसेच अनिल हे एक वचन आहे, संगीता हे एक वचन आहे, तर इथे मुले हे अनेक वचन आहेत. तर म्हणजे अनेक म्हणजे कर्ता जो आहे, कर्त्याचं वचन बदललं किंवा कर्त्याचं लिंग बदललं की क्रियापद बदलते, त्याला म्हणतात कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्त्याचे लिंग वचन बदलले की क्रियापद बदलते, त्याला कर्तरी प्रयोग म्हणतात. एवढंच लक्षात ठेवायचं. कर्त्याचं लिंग आणि वचन बदललं की क्रियापद बदलते. आता दुसरी उदाहरणं पहा. अनिलने चित्र काढले, अनिलने रांगोळी काढली, अनिलने डबा काढला, डबे काढले. म्हणजे इथे काय केलंय? अनिल जे आहे, अनिलने म्हणजे ने, अनिलला कर्त्याला ने हा प्रत्यय म्हणजे विभक्ती लागलेली आहे आणि अनिलने चित्र काढली. इथे अनिलच्या ऐवजी तुम्ही संगीता बोला, संगीताने चित्र काढले, क्रियापद बदलत नाही. मग क्रियापद कधी बदलते? तर चित्राच्या ऐवजी रांगोळी आली, क्रियापद बदललं. म्हणजे चित्र हे आणि रांगोळी ही कर्म आहेत. म्हणजे आता कर्ता बदलला तर क्रियापद बदलत नाही, परंतु कर्म बदललं की क्रियापद बदलते. चित्र काढले, चित्र हे जे आहे नपुसक लिंग, ते चित्र. मग क्रियापदाचं पण लिंग नपुसक लिंगच आहे. चित्र काढले. रांगोळी काढली, रांगोळी ती रांगोळी म्हणतो आपण, म्हणजे रांगोळी हे काय आहे? स्त्रीलिंग. मग क्रियापदाचं पण लिंग स्त्रीलिंगच होते. आलं लक्षात? म्हणजे आता कर्म बदललं की क्रियापद बदलते. आता अनिलने डब्बा काढला, पुल्लिंग केलं, डब्बा, तो डब्बा काढला, काय झालं? क्रियापद काढला, म्हणजे तो पण पुल्लिंगी बनलेला आहे. आता डबाच्या ऐवजी आपण डबे घेतले, अनेक वचन, म्हणजे इथे वचन बदललं, क्रियापद बदललं. म्हणजे कर्म बदलल्यावर कर्माचं लिंग किंवा कर्माचं वचन, कर्माचे लिंग किंवा वचन बदलले की क्रियापद बदलते, त्याला म्हणतात कर्मणी प्रयोग. आहे ना सोपं? आता तिसरं बघा. अनिलने बैलाला पकडले, अनिलने बैलांना पकडले. म्हणजे इथे अनिलच्या ऐवजी संगीता घेतलं, अनिलने बैलाला पकडले, संगीताने बैलाला पकडले, क्रियापद बदलत नाही. आता कर्ता झाला बदलून, आता आपण कर्म बदलूया. अनिलने बैलांना पकडले, क्रियापद बदललं नाही. आता आपण वचन बदलूया. अनिल एक वचन आहे, अनेक वचन करूया. महिलांनी बैलांना, बैलांच्या ऐवजी कर्माचं सुद्धा आपण काय करूया? वचन बदलूया, लिंग बदलूया. बैलांचं गायी केलं, पकडले, क्रियापद बदललं नाही. म्हणजे कर्ता किंवा कर्म यांच्या लिंग वचनाप्रमाणे जेव्हा क्रियापद बदलत नाही तेव्हा त्याला भावे प्रयोग असे म्हणतात.